अफवांची फॅक्टरी. उद्धवजी, मुख्यमंत्री असंही म्हणतात की राज ठाकरेंचा देखील हिंदी सक्तीला विरोध आहे, तर त्यांनी पहिला प्रश्न जो आहे तो तुम्हाला विचारावा पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरेंना हिंदी सक्तीच्या संदर्भात पहिला प्रश्न विचारा ना. पण पहिलं मुख्यमंत्र्यांना मराठी कळतं का म्हणून मराठी आम्ही सक्तीची केली. कारण तो जो वृत्तांत आहे ते आहे ना आपल्याकडे कागद, त्याच्यामध्ये नाही तोच आहे आपल्याकडे. ज्याच्यामध्ये सगळे GR आता लावलेले आहेत आपण ते GR आहे. आणि तुम्हाला परत एकदा नीट सांगतो, मुळामध्ये ही समिती नेमली होती ती उच्च शिक्षणासाठी, आणि उदय सामंत त्यावेळेला उच्च शिक्षणाचे मंत्री होते. आता माशेलकर समिती नेमली का तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर ते धोरण आलं, त्याच्यावरती बाबा आपण काय करायला पाहिजे म्हणून एक उच्च शिक्षणासाठी म्हणून समिती नेमली. त्याच्यात प्राथमिक शिक्षक कोणीच घेतले नव्हते किंवा प्राथमिक शिक्षणाशी संबंधित असलेले कोणीच घेतले नव्हते. हा अहवाल मंत्रिमंडळासमोर मंत्रिमंडळाला सादर झाला. आता तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी की न करावी यासाठी एक अभ्यासगट नेमला गेला. तो अभ्यासगट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो म्हणून नेमला गेला. त्याचं हे काही इतिवृत्तांत वगैरे सगळं आहे, ह्याच्यात सगळं दिलं त्याच्यात पण आहे. तर तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं यांनी. त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची मीटिंग झाली आणि तो जो काही शिफारसी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही. पण GR यांनी काढला. जर का मी GR काढला असता तर 3 वर्ष काय झोपा काढत बसले होते? 3 वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेलं GR, आणि मग मीच माझ्या GRची होळी करेन. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचे की म्हणून आम्ही मराठी सक्तीची केली. ते मराठीमध्ये लिहिले ते पहिलं नीट वाचायला शिका, समजून घ्या, आणि मग आमच्यावरती टीका करा. खोटं कशाला बोलताय? तुमच्याच पक्षाचे उपनेते विजय कदम यांचा देखील याच्यामध्ये समावेश होता. त्यांच्यावरती देखील. बरं, तुम्ही अहवाल वाचलाय? तुमच्यापैकी कोणी अहवाल वाचलाय? मी सुद्धा नाही वाचलेला. मी सुद्धा वाचलेला नाहीये, कारण माझ्यासमोर तो आलाच नाही. आता विजय कदम ठीक आहे आमचा उपनेता, पण तो प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे का? त्याच्यानंतर तो अहवाल सादर केला. जसं तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अहवाल सादर केला गेला, तो अहवाल त्याच्यावरती चर्चा करून फेटाळला गेला. तो फेटाळल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तो जबरदस्ती घ्यायला लावला, अंमलबजावणी करायला लावली, ज्याचा त्रास हा त्यावेळेला शिवसैनिकांना जास्त झाला. त्याच्यात एक सुद्धा भाजपवाला नाही अडकला, सगळे शिवसैनिक अडकले. पण हे त्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये एक पहिलं पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. ते आल्यानंतर त्याच्यावरती सगळं त्याचं उणीवा आणखीन उणं काय असेल ते समजून घेण्यासाठी एक समिती नेमली. माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली उच्च शिक्षणासाठी ती समिती नेमली होती. तिचा अहवाल हा सादर केला म्हणजे दिला गेला. आता तो दिला गेला तो एक असतं की बाबा तो सादर केला गेला, पण तो केला गेल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा करण्यासाठी एक अभ्यासगट नेमला. त्याची एकही बैठक झाली नाही. तो अहवाल प्रत्यक्षात माझ्यासमोर कधीच आला नाही आणि आम्ही त्याचं पानही उघडून बघितलं नव्हतं. आता प्रत्यक्षात तो अहवाल काय आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे. पण त्याच्यात काही जरी असलं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही. आणि ते त्यावेळेला